पायावरी मस्तक माझे पायावरी माझे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या माझे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताचे गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अकारण करुणा वरुणालय भक्तवंच कल्पतरु रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार अखिल कोटी ब्रह्मांड नायक जगदाने परमात्मा भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता जो निवडलेला अभंग आहे तो अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्र भूषण विश्वसंत तुकाराम महाराज ज्याला आपण पंचम वेद म्हणतो असा तुकोबरांचा गाथा त्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण आज काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेला आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकाराम महाराज सांगतात गोकुळेच्या सुखा गोकुळवासी लोकांना जो काय झालेला आनंद आहे जे काय झालेलं सुख आहे त्याचं दिग्दर्शन या अभंगाच्या माध्यमातून करतात विठला 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 पुंडरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर ब्रह्म चैतन्य आत्मा रामगिरी महाराज की विठला 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 सेवेला प्रारंभ करणे अगोदर अल्पसा पर्याय तो म्हणजे असा हनुमंतरायाच्या पवित्र पावनभूमीमध्ये श्री क्षेत्र वारुळाचा मारुती या गावामध्ये गेले 20 वर्षापासून चालू असलेली नामसप्ताची परंपरा सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे पवित्र दरबार आहे आणि या पवित्र दरबारामध्ये गेले 20 वर्षापासून ही परंपरा चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सर्व कार्यक्रम पार पडलेले आहेत ज्या दिवशी सप्ताहाला सुरुवात होते त्या दिवसाला उपक्रम म्हणायचं ज्या दिवशी सप्ताहाची सांगता होते त्याला उपसंहार म्हणायचं आजचं जे कीर्तन आहे ते उपसंहाराचं कीर्तन आहे आणि ते कीर्तन रूपी वाक्पुष्प ठीक 12 वाजता हनुमंतरायाच्या चरणी आपण समर्पित करणार आहोत या सप्ताहामध्ये परिसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व नामांकित मंडळी या नाम सप्ताहाकरता उपस्थित आहे कारण सर्व तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानवृद्ध आहात तपोवृद्ध आहात माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानाने सर्व गुणाने संपन्न आहात कीर्तन करायचं असेल सात्संगत अतिशय महत्त्वाची असते कीर्तन करायचं असेल तर मृदंग वादक लागतो मागे टाळकरी लागतात विनेकरी लागतात साऊंड सिस्टीम लागते साऊंड सिस्टीम खूप सुंदर आहे यावर्षी खूप सुंदर आहे बरं का मला आवडली विठ्ठल 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 हो कारण कीर्तन करायचं असेल
तर सर्व हा मेळ घालावा लागतो. नोहे एकट्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. थोडं आता खर्जे स्वरात कीर्तन करतो. आज रात्री थोडं षडजत झालं, उंच स्वरात झालं. संध्याकाळी कीर्तने थोडं खर्जात बोलतो, आता खालच्या स्वरात बोलतो बरं का सर. दोन्ही स्वरात बोलता आलं पाहिजे माणसाला. उंच बोलता आलं पाहिजे, खाली बोलता आलं पाहिजे. त्याला अभ्यासच करावा लागतो ना, का उगीच येतं हे, अभ्यास करावा लागतो. नोहे एकट्याचा खेळ या बाबा. खूप दिवसातून भेट झाली आमची. वा, करता कीर्तन करा हो. मी पाहिलं झालं, पण मी करा की तुम्ही, काय अडचण आहे. वा, राहिली आले काय. उभा करा. श्री हरिभक्तीपरायण आमचे गुरुवर्य, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू उत्तम महाराज, महाराजांचं आगमन झालेलं आहे. आम्ही सोबत राहिलो पंढरपूरला, सोबत भाऊंच्या संस्थेमध्ये बराचसा काळ गेला आमचा सोबत. कारण कीर्तन करायचं असेल तर सर्व सामुग्री लागते, त्याच्याशिवाय नाही. मी प्रमाण बोलून गेलो. आपण सर्वजण या ठिकाणी सर्व गुण संपन्न आहात. माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानवृद्ध आहात, तपवृद्ध आहात. अनेक गुरुजनाचं तुम्ही श्रवण केलेलं आहे. सर्व नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. येण्याचा योग गेले 11 वर्षापासून माझी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न होते. गेले 11 वर्षापासून. पुढल्या वर्षी माझं सुद्धा एक तप पूर्ण होतंय. सर्व मंडळीचं प्रेम आहे म्हणून आम्ही या ठिकाणी येतो. आदरणीय परमार्थप्रेमी आपल्या गावचं भूषण, हनुमंतरायाचे सेवक आमचे आदरणीय बाळू काका, सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, त्यांचे सर्व सहकार्य मित्रमंडळ, नोहे नालेगाव ग्रामस्थ भजनी मंडळ, नालेगाव सप्ताह कमिटीच्या वतीने ही सालाबादप्रमाणे सेवा माझ्याकडे येत असते. आणि हे सर्व गुणी टाळकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व गुणी टाळकरी आहेत. सप्ताह करायचा असेल, निखे कीर्तनकार भरून चालत नाही. कीर्तनकारांना तारखा देऊन चालत नाही. तर टाळकरी सुद्धा लागतात बरं का. मागं साथ संगत अतिशय महत्त्वाची असते. मृदंग वादक असेल, मागं टाळकरी असतील, पारायण करणारी मंडळी असेल, त्याचप्रमाणे काकड्यावाले सुद्धा, विण्याचे पहारेकरी सर्वच लागतात. काही सप्तमी असे पाहिले त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण नाही, विना नाही, काकडा सुद्धा नाही. फक्त काय ते अख्ख्या गावाला त्यांना घेणं देणं नाही. 7 ते 9 कीर्तनाची वेळ बरोबर 8:45 यायचं. त्याच्या आधी सुद्धा येत नाहीत माणसं. खूप हुशार झाले माणसं सध्याच्या युगातले. कशाला वेळ वायाला घालायचा हो. नको तिथं वेळ वायाला घालतात. ज्या ठिकाणी वेळ घालायचा असतो त्या ठिकाणी माणसं वेळ घालत नाही. त्यांना असं वाटतं टाईम इज द मनी, टायमाला खूप किंमत आहे. 8:45 येणार आणि बरोबर सगळ्यांच्या आधी ओके चालले. कुणाचं कीर्तन काय सांगितलंय, पारायण किती राहिलंय, काकडा पहाटे झाला की नाही, अजिबात नाही. हा एक वर्ग आहे समाजामध्ये.
काकडा झालाच पाहिजे, पारायण झालंच पाहिजे. ही आचारसंहिता आहे संप्रदायाची. हे नसेल काही फायदा नाही. आणि हे ज्यांना करायचं नाही त्यांनी सप्तेच करायचे नाहीत. ही नियमावली खूप महत्त्वाची. म्हणून या ठिकाणी या दरबारामध्ये सर्व नामांकित मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनकार खूप सुंदर या ठिकाणी कीर्तनकार होतेच. तुमचा कस काय नंबर लागला काय नो? तुम्हाला पाहिलं मला खूप समाधान वाटलं हो. पत्रिकेत मला पत्रिका पोहोच झाली, खूप समाधान वाटलं. काकडा भजन, हरिपाठ, कुंडीभाऊ हजारे, श्रीधर गांगर्डे, अंबादास गांगर्डे, सचिन श्रीराम, मंगलताई सेलार, चितळे महाराज, चितळे मामा, हे सर्व काकड्याची मंडळी. आणि ही जुनी मंडळी. हिने के काकडा करतात असं नाही, हे हाडाचे वारकरी आहेत. काकड्यावाले वेगळेच असतात आणि हाडाचे वेगळेच असतात बरं का. काकड्यावाल्याला काय घेणं देणं नाही, ते व्यवस्था पाहतात बरं का. हाडाचे वारकरी हे वेगळेच असतात. दत्तात्रय महाराज खांदवे, विठ्ठल महाराज पंडित, संजय महाराज साळवे, संजय महाराज गाडे, आबासाहेब, मला लय दिसत नाही हा, बाबासाहेब वाघमारे सर मुख्याध्यापक, उबाळे मामा, चोपदार असतील. आता सर्वांचा नाम निर्देश करत नाही बरं का. आपण सर्व सवंगडी, आपण सर्वच गोपाळाच्या वेशामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात. मृदंगवादक आमचे मला नाव माहिती आहे, खूप सुंदर वाजवतो तो, मांदळीतच शिकतो, गंगावणे महाराज. आणि सर्वच सप्ताह कमिटी असेल, माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे, सर्वच हनुमंतरायाचे सेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रस्तावना सांगून जास्त वेळ घेत नाही. सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे, काला या प्रकरणातील अभंग आहे. गाथ्यामध्ये अनेक प्रकरणं आलेले आहेत. नामपर आहे, उपदेशपर आहे, मागणीपर आहे, पंढरीपर आहे, संतपर आहे. काला हे प्रकरण गाथ्यात आलेलं आहे. त्या गाथ्यातला अभंग निवडलेला आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. श्री तुकाराम महाराज सांगतात, गोकुळवासी लोकांना सुख झालं. सुख नाम आनंदच आहे ना, सुख नाम आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या सुखाला पारावर राहिली नाही महाराज. एवढा आनंद झाला, एवढं सुख झालं. कशामुळे? बाळकृष्ण नंदाघरी, भगवंताचा अवतार बाळकृष्ण नंदाघरी, नंद बाबाच्या घरी कृष्ण कन्हैया अवताराला आले. आनंदल्या नरनारी, नारी नर यांना खूप आनंद झाला. त्या आनंदामध्ये गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुडिया उभारल्या महाराज, गाणे गाऊ लागले बर का. करती कथा चालू झाल्या, गाणे गाऊ लागले. का बरं? त्यांना आनंदच तेवढा झाला होता. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. त्या भगवंताने सर्वांचं मन असं वेधून घेतलं होतं. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. सप्ताह म्हटलं की सप्ताची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. सप्ताह म्हटलं की सप्ताची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. तो सप्ताह महिन्याचा असो, 8 दिवसाचा असो, 4 महिन्याचा असो, 5 महिन्याचा असो, पण सांगता ही कशाने होते? का समाप्ती होते?
नाही नाही म्हणले आमच्या आज सप्त्याची समाप्ती आहे. समाप्ती बी नाही हं? काय समाप्ती. असे काही माणसं अशुद्ध बोलतात, जुने माणसं अशुद्ध बोलतात, व्यवस्थित बोलत नाही. आता वास्तुशांती का वास्तुक शांती? वास्तुशांती का वास्तुक शांती? वास्तुशांती, पण ते तसं म्हणत नाही, वास्तुक शांती, वास्तुक शांती. बरं, वर्ष श्राद्ध का वडी श्राद्ध? होय, नाही वर्ष श्राद्ध म्हणावं का वडी श्राद्ध म्हणावं? हा, वर्ष श्राद्ध. पण नगरचं नाही सांगत, हा इथलं नाही सांगत. हे सुशिक्षित माणसात तुम्ही सर्व, बरं का, तुम्ही शुद्ध बोलणारे माणसात. विठाला 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 तुम्ही शुद्ध बोलणारे आहात, सिटीमध्ये राहणारे आहात, पण खेड्यापाड्यामध्ये जुने माणसं आजही बोलतात, बरं का. सप्ताची सांगता होत असते, समाप्ती होत नसते. समाप्ती कोणाची होते? होय, कोणाची समाप्ती होते? माणसाची. ताई बरोबर बोलल्या, समाप्ती कोणाची होते? माणसाची. सप्त्याची समाप्ती होत नाही, सांगता होते, है का नाही? समारोप, हे समारोपाचं कीर्तन आहे. आजचं जे कीर्तन आहे ते कलशस्थानी शोभणारं कीर्तन आहे. कलशस्थानी. ऐका, मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? ज्यावेळेस आपण कलशारोहण करू त्यावेळेस मंदिराचं काम पूर्ण होतं. चला, भजनाची सांगता कोणत्या रागाने होते? यमन. होय, भजनाची सांगता भैरवीने होते. ज्या अर्थी भैरवी चालू आहे त्या अर्थी आपण समजायचं भजनाची सांगता आहे. ज्या अर्थी काल्याचं कीर्तन चालू आहे त्या अर्थी आपण समजायचं सप्ताचा समारोप आहे. विठाला 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 काला म्हणजे समारोप, काला म्हणजे सांगता. काला काला म्हणजे काय? गुरु रे भाऊ सांगायचे बरं का, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख नाम काला. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख नाम काला, त्याला काला म्हणतात. का तर कालेचे प्रकार आहेत. दोन पदार्थ एकत्र करणं याला काय म्हणतात? काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने, तुका मने काला, कोठे अभेद देखिला. हे काल्याचे प्रकार आहेत. आपण या श्री क्षेत्र वारुळाचा मारुती या ठिकाणी आपण काला करत आहात. आपण खूप भाग्यवान आहात. ज्यांना 7 दिवस येता आलं नाही कीर्तनाला, त्यांनी कमीत कमी 8व्या दिवशी तरी 8व्या दिवशी यावं, कीर्तन ऐकणार, कीर्तन श्रवण करायला यावं. कारण हे प्रसादाचं कीर्तन आहे. हा प्रसाद देवादेकांना मिळाला नाही. काल्याचा प्रसाद हा देवादेकांना मिळाला नाही. तो आम्हाला मिळतो. कुठे मिळतो? बरं का, देवादेकांना मिळाला नाही. काल्याची आसे, काल्याची आसे देवजळी झाले. माशाचं रूप धारण करून देव येतात. काय खाण्याकरता? काला खाण्याकरता. पण ऐका ना, तो काला आज आपण या नालेगावामध्ये हनुमंतरायाच्या पवित्र पावन या भूमीमध्ये तो काला आपण या ठिकाणी तो काल्याचा प्रसाद आपण सर्वजण सेवन करणार आहोत. विठाला 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. हो, 7व्या दिवशी 8व्या दिवशी कमीत कमी प्रसादाचं कीर्तन प्रसादाचं कीर्तन श्रवण करण्याकरता आपण आलं पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहात, खूप भाग्यवान आहात. या ठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्तानं आपण
काल्याचा प्रसाद सेवन करणार आहोत. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर युद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनंती वारंवार पवन सुत विनंती वारंवार. दुख भंजन मारुति नंदन ये दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार. अतिशय पवित्र ही भूमी आहे. या भूमीमध्ये आपण सर्वजण वावरत आहात, भाग्यवान आहात. चला, तुकोबराय बोलतात, गोकुळवासी लोकांना सुख झालं सुख. तुमची आमची धावपळ रात्रंदिवस तुम्ही आम्ही पळतो. कशा करता हो? पोटासाठी. पोट भरलं का कधी? कधी बरं भरणारच नाही. आणि अजून कोणाचं भरलं म्हणजे सुखासाठी आपली सर्वांची धावे. सुखासाठी अजून काही सुखाचा पत्ता कोणाला सापडलेला नाही बरं का. पोटासाठी आपण पळतो, एवढं पळतो, पण अजून कोणाचं पोट भरलं? पोट किती मोठं आहे बरं? एवढं पोट हां. आई म्हटल्या ईद भर, तो का ते आई ईद भर पोटासाठी. हां हां बरं, टीज भर पोटासाठी. ईद भर टीज भर आहे का नाही? हां, पण टीज भर पोटासाठी काय एवढी आटाआटी की मापाच्याच बाहेर. पण अजून कोणाचं भरलं? भरणारही 2030 मध्ये भरण काय? आता 24 चाललंय ना. हा हा, पण भक्ती नाही ना करू वाटत. मस्त पोट भरतय. भक्ती केल्याने देव आपुलासा होतो. आपुला तो एक हा देव करून घ्यावा. तुम्हाला नाही त्रास देणार मी, तुम्हाला त्रास देणार नाही. हा, कोचित एखाद्या वेळेस तेने भीन जीवा सुख नो हे ईरती माई के दुःखाची जनती. देव आपुलासा करून घ्यायचा महाराज. सुखा करता सर्वांची धावपळे, पण सुख अजून काय कोणाला मिळलं नाही, प्राप्त झालं नाही. सुख कशामध्ये? संसारामध्ये सुख आहे का? सुख नाही कोठे आली संसारा होऊ नका होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. संसार म्हणायचं कशाला? संसार कशाला संसार म्हणतात? तुमच्याकडे 100 एकर जमीन, त्याला संसार म्हणतात का? तुमच्या घरी लय 25 म्हशी, तो संसार आहे का? बर, तुमच्या घरी पोल्ट्री आहे, तो संसार आहे का? आपण त्याला संसार म्हणतो. हे आपलं खूप मोठं अज्ञान आहे.
संसार कशाला म्हणतात? पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयन ये संसारे खल दुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ मते. जन्माला येणं आणि जाणं याला काय म्हणतात? उपजे ते नासे नासले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. येणं आणि उपजायचं नासायचं उपजायचं उपजायचं नासायचं उपजायचं नासायचं त्याला संसार म्हणतात. किती वेळा जन्म यावे किती भावे भजित येणं आणि जाणं याला संसार म्हणतात. बरं किती वेळा आलोत किती वेळा गेलोत? अनेक वेळा आलोत अनेक वेळा गेलोत. सुख काही सापडलेलं या संसारामध्ये काडीचं सुख नाही बरं का. कसं नाही? काडीचं सुख नाही. काहीला वाटतंय खूप सुख आहे पण अजिबात सुख नाही. सुख पाता जवा पाडे दुःख पर्वताये भडे. पर्वता एवढं दुःख आहे. एका माणसाच्या पाठीमागे वाघ लागला. तो पुढे पळतोय मनुष्य, वाघ पाठीमागे पळतोय. घाबरलेला आहे तो मनुष्य. एवढा पळाला पळता पळता समोर एक वडाचं झाड होतं. खाली विहीर होती. योगायोगाने पळता पळता त्यांनी काय केलं, वडाच्या पारुंबेला धरलं. तो लटकला. खाली विहीर आहे. तो म्हटला आता मी वाघाच्या संकटातून वाचलो. पारुंबेला धरलेले असा पाठीमागे वळून पाहतो तर वाघ आहे. वाघ 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 ओरिजिनल वाघ आडनावाचे नाहीत. ओरिजिनल वाघ आहे. ओरिजिनल वाघ पाहिल्यावर काय होईल बरं? खरं सांगायचं त्या कोरोनाच्या काळामध्ये ना बरं का, त्याच्या अगोदर आमच्या भागामध्ये वाघ सुटला होता. शिरादाजी बरोबर आहे ना? वाघ सुटला होता आमच्या भागामध्ये. वाघ काय करत होता? एकटा राहू देत नव्हता. भीती वाटायची ना. आणि कोरोना काय करीत होता? माणसात येऊ देत नव्हता. वाघ एकटा राहू देत नव्हता आणि कोरोना माणसात येऊ देत नव्हता. किती संकट होतं महाराज. अनेक माणसं गेले कोरोनाच्या काळामध्ये. अनेक माणसं गेले. मोठी मोठी माणसं गेली. माग वळून पाहतो तर वाघ आहे. ज्या पारुंबीला धरलं त्या पारुंबीला आगी मोहाळे. वर पाहतो तर आगोबाई, पाठीमागे पाहतो तो वाघोबाई आणि खाली पाहतो तो नागोबाई. विहिरीत नागोबाई. योग असा आला ज्या पारुंबीला धरलं होतं ना त्याला आगी मोहाळ होतं. त्या मोहळाचा कांदा फुटला आणि त्या कांदा फुटला आणि त्या मधाचा टिपका असा कोपरापर्यंत ओघळत आला होता. तो मधाचा आलेला टिपका कोपरापर्यंत त्याने असा जिभेने चाटला. त्याला थोडं बरं वाटलं. किती बरं वाटलं? थोडं बरं वाटलं. तसं या संसारात सुख आहे. किती सुख आहे? मधाच्या एका थेंबा इतकं सुख आहे महाराज. सुखच नाही. ऐका, हा संसार मुळातच दुःख रूप आहे. सुखच नाही. काडीचं सुख नाही. ज्या बोरला पाणी मुळातच खारं लागलंय, ज्या बोरला पाणी मुळातच खारं लागलंय, ऐका ना, ते पाणी गोड होईल का? नाही गोड होणार. हा संसार मुळातच दुःख रूप आहे. संसार दुःख मूळ चबुकडे इंगड
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली ओढाळ कवना मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ पुढं काय धर्म जाग सदैवाचा म्हणजे काय होतं कीर्तनकाराचे तुकडे पाठ असतात कीर्तनकाराचे तुकडे पाठ असतात बसणाराची गाथा पाठ असते टाळकऱ्याची मालिका पाठ असते कीर्तनकाराचे तुकडे पाठ असतात ज्याचं काहीच पाठ नाही त्याची दिंडी असते खरं आहे मी काय खोटं बोलतो काय ज्याचं काहीच पाठ नाही त्याची दिंडी त्याला हनुमंतरायाचं मंदिर आलंय त्याला अभंगच कळत नाही कोणता घ्यावा तेच कारभारी दिंडीत ऐका बरं का पांडुरंगाचं मंदिर आले ना कोणता अभंग घ्यावा कळतच नाही ते कधी फिरलंच नाही कोणासोबत हे कसं कळन याच्यासाठी घासावी लागते कोणातरी सानिध्यामध्ये राहावं लागतं जे काही आचारसंहिता त्याच्याशिवाय समजत नाही धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी आंधळ्या अहो संसार दुःख रूपे या संसारात सुख नाही निकी धावे धाव 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 एखादा मोठा होत असेल ती आपल्याला देखवत का देखवत होय खरं सांगायचं गड्या शेजारच्या माता भगिनीनी 10 तोळे सोनं केलंय आपल्याला जमन का आपण लगेच होय हो आपण लगेच संध्याकाळी होय हो हो होय हो आव आता तुमच्याकडे काय म्हणते मला नाही म्हणते आमच्याकडे मध्ये आव होय हो आणि नाहीच ऐकलं ना मग ती सुद्धा मध्ये ऐ असे अय इकडे या काय संगीताबाईंनी सोनं केलंय मिरजगावच्या बाजारात किती 10 तोळे केलंय तिला माझी पैसा आहे मग आपली इकडं ना करड काय काय का करडाव आम्ही करडाव खुश येतं ऐका बरं दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंदच मानला पाहिजे बरं का दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंदच मानला पाहिजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागीच झालं पाहिजे पण दुसऱ्याच्या दुःखात जर आनंद आपण जर मानत असाल आपण माणसंच नाहीत खरंच माणसं नाहीत आपण त्याच्याकरता परमार्थ करायचा असतो परमार्थिक माणूस कधी बी दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो तो जर दुःख सांगू लागला तर त्या व्यक्तीला त्या साधूला त्या महात्म्याला असा पाझर फुटतो महाराज त्या दुःखामध्ये महात्मे सहभागी असतात बरं का सुख अजिबात नाही एका पिंपळाच्या झाडाखाली ससा बसला होता शिरादाजी कोण बसला होता आता पिंपळाच्या झाडाखाली कोण बसला होता ससा बसला होता योगायोगाने वारा सुटला काल खूप वादळ झालं मी रात्री त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये होतो खूप पाऊस झाला तिकडे म्हणजे मी गेलो आणि पाऊस चालू झाला म्हटलं आता कीर्तन होत नाही कीर्तन नाही झालं मग धंदा बुडतो ना लक्षात येत आहे ना पण झालं बरं का सर कीर्तन माझं झालं कीर्तन वारं सुटलं ते पिंपळाचं पण सशाच्या अंगावर पडलं आणि ससा भर वेगाने धावू लागला असा धावू लागला त्या सस्याला एक रस्त्यामध्ये कोलं भेटलं कोलं म्हटलं एवढे का धावतात मरतान दम लागून एवढे धावतात का धावतात ससा सांगू लागला आसमान गिरा है काय म्हणू लागला आसमान गिरा है जीना है तो ठेरो मरना है तो भागो त्यात मरना है तो भागो जीना है तो ठेरो का उलट झालो हां कसं आहे हो जीना है तो भागो मरना है तो ठेरो कोणाला म्हटलं ते कोलेला कोल त्याच्या पुढे पळू लागलो कोल त्याच्या पुढे पळू लागलं कोलं पुढे पळत असताना त्या कोल्याला एक माकड भेटलं माकड म्हटलं काय भानगडे आमच्यापेक्षा तुम्ही जास्त चंचल येतं कोण म्हणतंय माकड किती चंचल असतं माकड लई चंचल असतं खूप चंचल माकड म्हटलं माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चंचल आहात कमून एवढे धावतात एवढे का पळतात म्हणजे अध्यक्ष मागे येतं त्यांना विचारा अध्यक्ष आले ना ससे महाराज आणि
ते माकड बोलू लागलं, का धावतात? त्यावेळेस ससा सांगू लागला, आसमान गिरा आहे, जे नाही तो भागू मरणार तो ठेरो. ते माकड सगळ्यांच्या पुढे पळू लागलं. माकड पुढे पळत असताना रस्त्यावर एक वाहक भेटला. वाहक विचारू लागला, का पळतात? म्हणले अध्यक्ष पाठीमागे. त्यांना विचारा, अध्यक्ष मागेच असतात बरं का, विसरू नका. अध्यक्ष मागे असतात, पळणारे हे मोकार असतात बरं का. म्हणले आसमान गिराय, जी नाही तो भागू मरणार तो ठेरो. वाहक सर्वांच्या पुढे पळू लागला. वाघ पुढे पळत असताना काही प्राणी रस्त्यावर भेटले. काय म्हटले, सर्व प्राणी तुम्हाला घाबरतात, माणसं घाबरतात, अख्खा महाराष्ट्र घाबरतो तुम्हाला, अख्खा तालुका घाबरतो, अख्खा जिल्हा घाबरतो, अख्ख्या तालुक्यामध्ये दरारा तुमचाच आहे. तुम्ही सर्वांच्या पुढे पळतात का? म्हणजे आसमान गिराय, जे नाही तो भागू मरणार तो ठेरो. ते त्याच्या पुढे पळू लागलो. आता सर्व प्राणी पळत असताना योगायोगाने रस्त्यामध्ये 2 गाढवं उभी होती. 2 गाढवं विचारू लागले, का पळतात? एवढी धाव का घेतात? काय निवडून यायचे काय लोकसभेला? हो म्हणले, आसमान गिराय, जे नाही तो भागू मरणार तो ठेरो. गाढवं सर्वांच्या पुढे पळू लागले. आता गाढवांचं पळणं नीट असतं का? होय, गाढवांचं पळणं नीट असतं का? हो, सर्वांच्या पुढे कोण पळत होते? कोण? आणि गाढवं सर्वांच्या पुढे पळत असतात. कोण? गाढवं सर्वांच्या पुढे पळत असतात. आता गाढवांचं पळणं नीट असतं का? कोणाचं? गाढवांचं पळणं नीट नसतं. शहाण्या माणसाने गाढवाच्या मागे पळायचं नाही, चालायचं नाही. गाढवाच्या मागे चालल्याने काय होतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ऐका बरं का, ते गाढवं एवढे पळाले. गाढवाच्या मागे जेवढी गँग होती ना, गँग, सर्वांचे दात आऊट झाले. सर्वांचे दात पडले हो. हां, डायरेक्ट दाताच्या दवाखान्यात जावं लागलं दुसऱ्या दिवशी. हां, दातच आऊट झाले. हां, एवढे पळाले. कोणाच्या मुखामध्ये दात नाही राहिला. गाढवं विचारतात वाघाला कुठपर्यंत पळायचंय. वाघ विचारतो कोल्ह्याला कुठपर्यंत पळायचंय. कोल्हा विचारतो माकडाला कुठपर्यंत पळायचं. माकड विचारतं सशाला कुठपर्यंत पळायचंय. ससा सांगू लागला, जोपर्यंत आभाळ टेकत नाही तोपर्यंत पळणं बंद करायचं. आभाळ टेकल का? होय, आभाळ कधी टिकू शकत नाही. पळणं आपलं कधीच बंद होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला कधीच सुख सापडू शकत नाही. आपण पळून एक दिवस ही लोकीची यात्रा आपली संपेल. यद्गत्वा निवर्तन्ते, एक दिवस आपल्याला जावं लागेल. पण पळणं काय आपलं बंद होणार नाही. ऐका ना, जो सायकलीवर चालतो ना, त्या सायकलवाल्याला मोटरसायकलवाल्याने जर ओव्हरटेक केलं ना, त्याला वाटतं मोटरसायकल असावी. मोटरसायकलवाल्याला 4 व्हीलर गाडीवाल्याने ओव्हरटेक केलं ना, त्याला असं वाटतं 4 व्हीलर गाडी असावी. 4 व्हीलर गाडीवाल्याला एखाद्या हेलिकॉप्टरवाल्याने ओव्हरटेक केलं त्याला असं वाटतं हेलिकॉप्टर असावं. अशा वाढत जाते. तैशी तृष्णा वाढन निलया का मेरू हाता आलिया. हां, मेरू पर्वता एवढं जरी आपल्याकडे ऐश्वर्य असलं तरी आपलं समाधान नाही. आपण मरतो, आशा त्याची थांबत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शीन पावला, माया विष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. मरतो पण सुख प्राप्त होत नाही. आशेने मरतात माणसं बरं का, पण सुख नाही. गोकुळवासी लोकांना खूप सुख झालं, खूप आनंद झाला. कारण भगवान अवताराला आले होते. खूप आनंद झाला त्यांना खूप सुख झालं. ते कधी झालं? ऐका, वसुदेव देवकीचं लग्न झालं. लग्नाची परंपरा तेव्हापासून आहे. 2024 मध्ये लग्न होते, तेव्हापासून परंपरा वसुदेव देवकीचं लग्न झालं. वरात निघाली. वरात
पूर्वी वराती निघायच्या, आता वराती आता लई लोपच चाललंय सर्वच हो. पूर्वी लग्न किती दिवस चालायचे? किती? महिना. हा मग ती काय सोपं असतं काय? पाहुणे रावळे आधी जेवण बसतेत. ते काय लग्न झालं पुन्हा जातात का काय? काय काय पाहुणे असे असते, तारीख पुढं असते पण आधीच 15 दिवस यायचं आणि आल्याच्या नंतर काडीचं काम नाही करायचं. आमच्या भागात परदेशी लग्न झालं, पाहुणे रावळे सगळे गोळा झाले, वरमाई नटायची, माझी बहीण येणारे, माझी बहीण येणारे, मला सगळं करू लागणारे, आवरू लागणारे, आवरू लागणारे. ती बहीण आली पण काहीच आवरू लागले नाही. ती म्हणायची बाई एवढं करू लाग ना, आवरू लाग ना. ती म्हणायची बाई मला आहे ना माझ्या घरी ना खूप काम करावं लागतं, माझ्या घरी ना खूप काम करावं लागतं. आराम करायला आली का? काडीचं काम करीत नाहीत. महिना महिना लग्न, 8 महिन्याचे लग्न 8 दिवसावर आले. तुमचं लग्न किती दिवस चाललं होतं? ते म्हणतील मिटलं गड्या आता. ते म्हणतील ही शिव दरोडा टाकला यांनी. किती दिवस लग्न चाललं तुमचं? खरं सांगायचं, खोटं नाही बोलायचं. येणं करे बाबा तुमचं लग्न. ते लाजत येत राहा, आता लाजू नका ना. आठवत नाही ना तुमच्या त्या टायमाला तारखी नव्हत्या का? बरं तुमचं लग्न किती दिवस चाललं होतं? हां 2-3 रोज. 2-3 रोज. तुमचं गाव कोणतं? नांदूर. आपलं इकडलं ना, विठ्ठलाचं नांदूर. बरं बरं बरं. तुमचं लग्न 3 दिवस. तुमच्या लग्नात मंडप होता का? काय होतं? येडावाकडा होता बरं का, पण होता. तुम्हाला घड्याळ दिलं तर काही? LGचं घड्याळ नाही ना? LGचं घड्याळ नाही दिलं. धोंडा येईन ह्या वर्षी मागं घड्याळ. सासरवाडीमध्ये घड्याळ मागं. हो पूर्वी लग्न, आता लग्नाचं सगळं स्वरूप टोटल बदललंय. लग्नाचं स्वरूप टोटल बदललंय. 11:30 वाले अर्धा तासच राहिलेलं आहे कीर्तन संपायला. टोटल स्वरूप बदललं लग्नाचं आता. ऐका, वरात निघाली. वरात पुरी वराती निघायच्या. वरातीमध्ये आकाशवाणी झाली आहे ना. कोणाला सांगितलं? कंसाला. हिच्यापासून तू वरातीचा आनंद लुटतोय इथपर्यंत खरंय. तू आनंद लुटतोय पण धोका आहे तुला. यांच्यापासून तुला निश्चित धोका आहे. सावध राहा. सावधानीचा इशारा दिला. यांना तुम्ही कारागृहामध्ये बंद करा. बंदीशाळेमध्ये यांना बंद केलेलं आहे. हिच्यापासून आठवा येणारा तुझा वैरी ठरणारे, तुला मारणारे असा संकेत दिला आणि यांना कारागृहामध्ये बंद केलं. पहिला जन्माला आला. बातमी कंसाला कळाली. असे किती मारले? 6 मारले. साई मारित दुराचारी 6 मारले महाराज. 7वा गर्भ योग मायेने रुईने उदरी नेऊन घातला. आणि 8व्या वेळेस देवकी गरोदरी. 8व्या वेळेस देवकी गरोदरी. देवकीचं तेज सूर्यासारखं दिसू लागलं. देवकीचे तेज दिसे जैसे सूर्य, सूर्यासारखं तेज दिसू लागलं देवकीचं. बरं का, भगवान अवताराला आले. येताना 8 वर्षाची मूर्ती अवताराला आली. 8 वर्षाची. ऐका, 8 वर्षाचं बालक अवताराला आलं, जन्माला आलं. देवकी बोलू लागली, बाळा 8 वर्षाचं कुठं बालक असतं का? आपल्या घरी जर 8 वर्षाचं बाळ जन्माला आलं तर घरातले माणसं घरात राहणार नाहीत. कुठं जातील? मला नाही वाटत ते त्यांच्या फ्लॅटमध्ये राहतील म्हणून. ते तिकडं स्टँडवर येते ना, एसटी स्टँडवर. फ्लॅटवर राहणार नाही. नको म्हणते. हे काय सोपं बाळ आहे का? 8 वर्षाचं कुठं बाळ असतं का? 8 वर्षाचं बाळ आलं जन्माला. देवकी बोलते, बाळा लहान हो,
बरं का. देवकीला आनंद वाटला. वसुदेव रडू लागले. का रडले तर म्हटले ही जर बातमी कंसाला जर कळाली, जणी कंसासी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. ही जर बातमी कंसाला कळाली ना, मारल्याशिवाय राहणार नाही. मग लहान झाले बरं का, लहान झाले. आणि भगवान म्हटले तुम्ही एक काम करा, काय मला ठेवूच नका ना. नंदाच्या घराला भजने गोकुळाला, भजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, गोकुळाला, भजने गोकुळाला. माया उपजली तेथे आणि येथे, माया उपजली तेथे आणि येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, भजने गोकुळाला, भजने गोकुळाला. म्हटले मला घेऊन चला नंदाच्या घराला, भजने गोकुळाला. मला घेऊन चला. पण वसुदेव बोलतात दरवाजे बंद आहेत, पारेकरी जागेत, कुलप लागलेले आहेत, कसं जायचं. भगवान म्हटले मी आहे ना, तुम्ही का काळजी करतात. असे दरवाजे मी कितीतरी उघडलेत आतापर्यंत, असे कुलप कितीतरी उघडलेत मी, असे साखळदंड कितीतरी तोडलेत मी. हे साखळदंड शुल्लक आहेत, हे दरवाजे शुल्लक आहेत. अनेकांचे दरवाजे बंद केलेत मी. कोण म्हणतायत भगवान म्हणतात हे माझ्या सत्तेने चाललेलं आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले. जो जगाते चाळिता पर्वती, बैसतान संडावी. समुद्र रेखा न बोलंडावी. ही आज्ञा माझी. समुद्र जागा सोडत नाही. मी जर त्यांना जर आज्ञा केली ते सुद्धा जागा सोडतील. समुद्र रेखा न बोलंडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी. मी जर आज्ञा केली ना, हे सर्व जागा सोडतील. माझ्या आज्ञेने जागेवर बसलेले आहेत. झाडाचं पान माझ्याशिवाय हलत नाही. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता, राहील अहंता मग कोटे. हे शरीर माझ्या सत्तेने चालतंय. चाले हे शरीर कोण बोलविते हरवीन. हे शरीर माझ्या सत्तेने चालतंय. भगवान म्हटले तुम्ही काळजी करू नका, मला तुम्ही उचला. उचलिला कमळापती, पायीचे बंधने गळती. भगवंताला उचलून घेतलेलं आहे बरं का. जे रक्षपाळ जागेत म्हणती ऐसे रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ. त्यांना मोहित केलं बरं का. कुलप उघडलेले आहेत, कुलप गळून पडले, साखळदंड गळून पडले, दरवाजे उघडले. दरवाजे उघडले, निघाले. कुठे कुठून निघाले. मथुरेतून. मला वाटलं मांदळीला. गोकुळाच्या दिशेने निघाले बरं का. कारण विशेष महत्व साधू संतांनी कोणत्या चरित्राला दिलं.
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ गोकुळातल्या चरित्राला विशेष महत्व दिलं संत महात्म्यांनी. गोकुळाकडे निघाले बरं का. पण ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्याने यमुना आडवी यमुना आडवी आहे, नदी आडवी आहे, पूर आलेला आहे. पैलतीराला जायचं कसं. त्या दिवशी तर जास्तच पूर आला होता. त्या दिवशी नदीला जास्त पूर आला होता. पाऊस पडत होता, मंद मंद पडे पाऊस. पाऊस चालू होता असा, कसा रपरप नाही, असं मंद पाऊस पडत होता. ऐका बरं का. पण जाणं गरजेचं आहे, जाणं महत्वाचं आहे हो. अनेक संकट, पूर चढत चाललेला आहे यमुनेला. वसुदेवांची पाण्यामध्ये एंट्री झाली. पाऊल टाकला त्यावेळेस गोठ्यातकं पाणी होतं. पुढे गेले, पाणी गुडघ्याला लागलं. आणखी पुढे गेले, पाणी कमराला लागलं. आणखी पुढे गेले, आणखी पुढे, आणखी पुढे गेले, आणखी पुढे गेले. इथपर्यंत नाही जाऊ दिलं पाणी. श्वासोश्वास चालू ठेवला. भगवंताच्या लक्षात आलं, किती केलं तरी आपला कोण आहे. हा लेकराव कुठपर्यंत प्रेम असतं बापाचं. बरं चला, कोरोनाच्या काळात कळालं का नाही प्रेम कोणाचं किती कोणावर आहे जास्त आहे. पॉझिटिव्ह निघावं, पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह आहेत असं कळलं की लगेच भाकर कशी. आमच्या तर तिकडं तसंच होतं. पॉझिटिव्ह समजलं की हं घे भाकर खा आणि राव वाखारीत, कांद्याची वाखार. आमच्याकडे वाखारीत कांद्याच्या बसते, त्या कांद्याच्या वाखारीत. काही माणसं असेच मेले बरेचसे, त्यांना कोणी आधारच दिला नाही, मेले. भगवंताच्या लक्षामध्ये आलं. भगवंताने माकडीनीला पाहिलं. माकडीनीचा दृष्टांत लक्षात आला भगवंताच्या. माकडीन आपल्या पिलावर कुठपर्यंत प्रेम करते. तिच्या नाकात तोंडामध्ये जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत माकडीन आपल्या पिलावर काय करते, प्रेम करते. तिच्या नाकात तोंडामध्ये ज्यावेळेस पाणी जाऊ लागतं ना त्यावेळेस ती माकडीन काय करते, आपल्याच पिलाला पायाखाली अशी. हे भगवंताच्या लक्षात आलं. आणि यमुनेला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. अनेक जन्माची तिला आस होती, ओढ होती, अपेक्षा होती. भगवंताने तिला काय दिलं, दर्शन दिलं. पुरे चालला हा चाट, त्याशी लाविला अंगुष्ठ. दर्शन दिलं, यमुनेने रस्ता दिला बरं का. भगवान वसुदेव हे गोकुळामध्ये गेले. ऐका बरं का, भगवंताला यशोदेपाशी ठेवलेले. नंद बाबाच्या वाड्यामध्ये गेले भगवान, यशोदेपाशी ठेवलेले. यशोदेला माहिती नाही मला काय झालंय. ऐका बरं का, त्या अवस्थेमध्ये ती माया उचलली, भगवंताला ठेवलं. ऐका बरं का, ती माया उचलली, भगवंताला ठेवलं. आले, देवकीच्या ताब्यात दिली. ती माया शांत बसली नाही. रडी माया करी आकांत, नामा मने उठती दूत. ती माया रडू लागली. ते पारेकरी जागे झाले, ते दूध जागे झाले आणि ओरडू लागले, धावत पळू लागले. कोणाकडे, कंसाकडे धावत पळू लागले. महाराज, ओ महाराज, आम्हाला सुद्धा असे हाक मारतात काय काय माणसं. त्यांची हाक अशी मंजूळ असते, मंजूळ. हा एकदम गोड असते हाक त्यांची. हा असं वाटतं मोरुण्याच्या पोटाला यावा अशी हाक असते बरं का. खरंच वाटतं पोटाला यावा त्याच्या. लय भारी हाक मारते तो. लय असं वाटतं मेलेलं बरं. म्हटले महाराज, 8वा जन्माला आला. त्या कंसाचा बीपी लो झाला महाराज. बीपी लो झाला त्याचा.
घाबरला तो, पण धाडच बांधलं. आला धावत. ती माया देवकीच्या मांडीवर होती. उचलली, पायाला धरलेलं उचलली. नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात. हातीची निष्ठून गेली, हातातून निसटली ती माया. ती माया बोलू लागली, ए वेड्या, ए तुला डोकं आहे का? तू कुणाच्या नादी लागतो? स्त्रियांच्या. मला काय मारतोस? तुझा लागे वधी, तुझा लागे वधी, तुझा लागे वधी, लागे वधी. तुझा देव उपदला, तुझा देव उपदला मग आधी, उपदला मग आधी, उपदला मग आधी, उपदला मग आधी. मला काय मारतोस वेड्या तू? तुला मारणारा जन्माला आला, तो नांदतोय गोकुळामध्ये. असं म्हटल्यानंतर भयभीत झाला. ही बातमी कळाली ना, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ काप सुटला. भयभीत झाला तो, घाबरू लागला. ऐका, इकडे कंस घाबरलेला आहे, पण इकडे आनंद झालेला आहे. किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगू मी, सांगू कुणाला, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. नाही आनंदाशी जोडा, सांगती गोष्टी लागती गोडा. है का नाही? आलाशी आकारा तुका म्हणे भिडा भक्तीची या. आम्ही पाठांतर केलंय संस्थेमध्ये. होय, हे काय उगीच असतं काय? संस्थेत पाठांतर केलं आम्ही, हे काय उगीच येत असतं का? हो, कीर्तन करणं एवढं सोपं असतं का? जे कुणाजवळ राहिलं नाही ते म्हणतं खूप सोपं कीर्तन. सानिध्यात राहिलं नाही, मधुकरीचं खाल्लं नाही, पायाजवळ कोणाच्या बसला नाही, एवढं सोपं असतं का? ऐका बरं का, पण याच्यात थोडं पिकावं लागतं, पिकावं लागतं. याच्यात पिकणं खूप महत्वाचं आहे. पिकलिया सेंदे कडूपण गेले. पिकणं महत्वाचं आहे. शेंदाडू कधी पिकतो? तुमच्याकडे आहेत का काय शेंदाड? शेंदाड आहेत का तुमच्याकडे? तुमचं कोणतं गाव आहे? तुमचं गाव कोणतं आहे? शेंदाड आहेत का? हां, ते ज्वारी त्याच्यात असतं, ज्वारीच्या पिकात असतं, तालीच्या कडेला असतं. आमच्या शेतात खूप आहेत, खूप आमच्या शेतात येत, खूप दरवर्षी उगतात. ते कधी पिकतं? होय सर, पिकतं ना. हो. ते ज्यावेळेस देटाला सोडतं ना, त्यावेळेस ते म्हणायचं पूर्ण पिकलो, पक्व दशेला प्राप्त झालं. आणि ज्यावेळेस ते देटाला सोडित नाही ना, आपण समजा इजळलं, इजळत ते बरं का. परमार्थामध्ये सुद्धा पिकावं लागतं बरं का. ते कशातून पिकतं माणूस? सेवेच्या माध्यमातून. ह्याच्यामध्ये सेवा ही खूप महत्वाची. तुमची जेवढी सेवा तेवढी चकाकी. बोल, येतं लक्षात? जेवढी सेवा तेवढी चमक. हा, तुम्ही भांडे घासतात ना, तुम्ही मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही घाबरू नका. हां, तुम्ही भांडे घासतात ना, कशाने? हां, आमच्या ताईंचं डायरेक्टच असतं. हा, एकदम धाडसीपणा. आणि तसंच पाहिजे.
विंबार, पुन्हा पितांबरी. ऐका, जेवढे तुम्ही घासतान तेवढी चकाकी येते त्या भांड्याला. चकाकी. काही येड्या हळदी असे असतात, काही आणून द्या, त्या भांड्याला डाग तसेच असतात. आपण म्हणलं ना भांडे घासले राहतोय, घासलेत की, अरे डाग तसेच येतं, निघतच नाही त्याला, मी काय करू. थांब थांब, तुला एक कंपनीच आणून देतो भांडे घासायला. जेवढे घासताना तेवढी चकाकी येते हो, जेवढी सेवा करताना तेवढी चकाकी येते बरं का. माझ्या जीवनामध्ये आमच्या ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबांची खूप सेवा घडली बरं का, घडली. मी फुगिरी सांगत नाही, पण ज्याला मोठं व्हायचंय ना, ज्याला कीर्तनकार व्हायचंय, गायक व्हायचंय, वादक व्हायचंय, त्यांनी खूप सेवा करायची. गुरुरे भाऊंच्या सानिध्यामध्ये माझा बराचसा काळ गेला. आम्ही महाराज हेच आम्हाला शिकवायला यायचे, संस्थेमध्ये चाली वगैरे शिकवायला यायचे. उत्तम महाराज चातुर्मासला राहायचे पंढरपूरला. आम्ही सर्वांनी मधुकरी खाल्लेली बरं का. त्यांचं तिरडुकी गाव आहे, ते यायचे हरिपाठाला त्याला. मग ते हरिपाठ म्हणायचे, आम्ही चाली वगैरे म्हणायचो. आम्हाला काय येत नव्हतं त्यावेळेस, पण जे महात्मे येतील ना त्यांच्याविषयी आदर खूप, आमच्याकडे खूप आदर. त्याच्याशिवाय माणूस मोठा होत नाही. समोरच्याला मोठं म्हणलं पाहिजे तेव्हा आपण मोठं होतो. समोरच्याला आपण कधीतरी मोठं म्हणलं पाहिजे, त्यावेळेस आपण मोठे होतो. पण आता आपला जर ताऱ्या वाजीत बसलो ना आपण, आपला ताऱ्या कधी तुटून सांगता येत नाही. हा परमार्थ आहे महाराज, ह्या परमार्थ, ह्या गादीची परंपरा आहे बरं का. पाया पडे जेन एकमेका, ही नम्रता आहे. आता मी त्यांच्या गळ्यातून विना मी घेतला विना मी घेतला. माझी चाल वगैरे झाली, पुन्हा मी त्यांच्या गळ्यात दिला. पण कसा दिला? नम्रतेने पाया पडून. ही याची जोपासना करा, ही सांभाळा, ही परंपरा. अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला. तुका म्हणे अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला. खूप सुंदर चाल लावली बरं का, खूप सुंदर चाल. अभिमान गेला, अभिमान गेला पाहिजे. भगवंताला अभिमान सहन होत नाही. तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. या नगर जिल्ह्याचं खूप मोठं वैभव आहे, या कर्जत तालुक्याचं खूप मोठं वैभव आहे. त्या कर्जत तालुक्यामध्ये श्री क्षेत्र मांदळी या गावामध्ये असा एक महात्मा अवतारला आलाय महाराज. असा एक महात्मा अवतारला आलाय, जो महात्मा कोणासोबत बोलत नाही, कोणासोबत चर्चा करत नाही, स्वतःच्या हाताने कुठलं कर्म करत नाहीत. 23 वर्ष झाले आंघोळ नाही, 23 वर्ष झाले दात घासलेले नाहीत, 23 वर्ष झाले उठून बसलेले नाहीत. किती साधन आहे बो हे. कोणाकरता साधन आहे? कोणाकरता? हे लोकाकरता आहे. पर उपकाराय वहंती नद्या, नदी वाती परोपकारा करतात. साधू जेवण हे केवळ परोपकारा करता असतं, पण नाही किंमत कळत महाराज. हां, नाही किंमत कळत. ज्यावेळेस साधूची किंमत कळण्याकरता आपली सुद्धा योग्यता लागते. तो का म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान आपली योग्यता लागते महाराज. सहजासहजी कळत नाही. दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष हा संन्यासाचे लक्षण सांगत असताना ज्ञानोबा त्या प्रसंगाचं वर्णन करतात. मी माझी ऐशी आठवण विसरली जयाचे अंतकरण, पारदा तो संन्यासी जाण निरंतर. हे संन्यासाचे लक्षण सांगितलेले आहेत बरं का. संन्यासी हा वर्ग कुणावर अवलंबून असतो? कोणावर? आपल्यावर. हे 3 आश्रम अवलंबून असतात. उदाहरण क्रमांक 1 ब्रह्मचारी, उदाहरण क्रमांक 2 आणि उदाहरण क्रमांक 3 हां 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 बरोबर वानप्रस्थ. हो,
तुम्ही ब्रह्मचार्याच्या घरी गेले, तो काय चहा करीन कोण? का तो म्हणे नाश्ता खाऊन जा पोयाचा, त्याचीच खायची पंचायत, त्याच्यावर रुसायचं नाही. ते आपल्यावर आधार येत आहेत. संन्याशावर रुसायचं काही कारण आहे? संन्याशाला आपण द्यायचं असतं, त्यांचं खायचं. ओवी लक्षात आली ना बरं का? ही ओवी हां बरं का? ज्याचं मी आणि माझं गेलंय तो कोण आहे? संन्यासी. मग महत्व ज्याचं गेलं, अहो त्यांच्याकडे कुठलाच अशी म्हणजे हे नाही, मी माझी आयशी आसक्तीच नाही महाराज बरं का? खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्या सेवेचं फल भेटलं महाराज. परमार्थामध्ये सेवा खूप महत्त्वाची. येत सेवा हा दारवंटा. टाळ घेऊन उभं राहणं सेवा आहे. तुम्ही आता एक सप्ताह केला ना, तुम्हाला पुढे सप्ताह आहे का एखादा? आता या 2-3 दिवसात नाही ना. आता कधी सप्ताह आहे तुम्हाला? हां, डाळिंबाच्या बागात कधी आहे सांगा बरं? टाईम आहे ना? किती दिवस टाईम आहे? किती वर्ष? 1 महिना 15 दिवस. पण ऐका ना, आता सप्त्यात तुम्ही 7 केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा सप्ताह चालू होतोय. तुमचा आवाज, तुमची नजर बरं का? आम्हाला सुद्धा एक कीर्तनामध्ये उभं राहायचं म्हणलं, थोडा जर गॅप पडला ना कीर्तनाचा आम्हाला सुद्धा अडचण येते हो. सेवा महत्त्वाची. कोणती सेवा? तो जर नाही पखवाज वाजवला 15 दिवस काय होतं? हातले पळवतो का जड येतो? हात जड येतो महाराज, पळत नाही. ऐका बरं का, ही खूप मोठी सेवा असते. ही सेवा केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय ते येत नाही. आणि कीर्तन श्रवण करत असताना इतकं ध्यान देऊन कीर्तन ऐकायचं असतं, सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकायचं असतं. ज्याला कीर्तनकार चांगला मोठा कीर्तनकार व्हायचं आहे त्याने दिंडीत गेलं पाहिजे. ज्याला भजन शिकायचे दिंडीतच गेलं पाहिजे, त्याशिवाय ते येत. लई घासावी लागते त्याला. हां, आता आमचे महाराज खूप सुंदर चाली म्हणतात. काकडा तर इतका भारी म्हणतात, इतका भारी. मी वाजवला त्यांचा काकडा भाऊंच्या सप्त्यामध्ये, गुरुजींच्या सप्त्यामध्ये. आम्ही इतका मोठा सप्ताह केला होता. मी सुद्धा पखवाज चांगला वाजवतो. आता माझ्याकडे सुद्धा मुलं आहेत शिकायला, 25 मुलं आहेत. आपण केलं चालू, हां केलं चालू. मी 25 मुलं आहेत बरं का. हां, एकदम व्यवस्थित. रोज नवीन नवीन द्यावं लागतं त्यांना. ते काय असं असतं काय दुखतंय खुब्यात, दुखतंय खुब्यात, तसं नसतं. त्याला अनेक प्रकार द्यावं लागतात त्याच्यामध्ये सर. अनेक वेगवेगळे प्रकार असते. चक्रदार, मुकडे, तुकडे, पेशका, त्रिताल, एकताल, जपताल, चौताल, हे सगळं द्यावं लागतं. ते काय सोपं असतं का? तुम्हाला काही येत नाही, विद्यार्थी तुमच्याजवळ राहतील का? मग राहू शकत नाही. आताचे विद्यार्थी खूप हुशार आहेत, खूप हुशार आहेत. चांगले लगेच दिला बोल दिला की बसवतात. फक्त प्रॅक्टिस करीत नाहीत, प्रॅक्टिस करीत नाही. बोल बसवतात, प्रॅक्टिस करीत नाहीत. हां, त्यांना कंटाळा येतो. चला काय सांगतो तुम्ही म्हणा कीर्तन. आपला विषय कुठपर्यंत आला होता? कुठपर्यंत ताई, कुठपर्यंत आला होता विषय? नाही नाही, बरं बरं चला. पण अगोदरचा विषय कुठपर्यंत आला होता? बरं, सेवा झाली. आता झाली सेवा. महाराज उचललं तिला आणि ती म्हणू लागली, माया मला काय मारतोस? स्त्रियांच्या काय नादी लागतोस? तुला मारणारा तुझं लागी वदी उपजला मजा दे. ऐका, आनंदुरे आजी आनंदुरे हे प्रमाण चाललं होतं. नाही आनंदाशी जोडा. एवढा आनंद झाला गोकुळवासी लोकांना. मला काय मारतोस? हा, तुझ्या माझ्या आधी जन्माला आला तुला मारणारा, तुझं लागी वधी उपजला मज आधी तो जन्माला आलाय. कंस घाबरलेला आहे महाराज. एवढा भयभीत झाला, एवढा भयभीत झाला. इकडे गोकुळवासी लोकांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. कशामुळे झाला? तर भगवान अवतारला आले म्हणून झाला. हे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. गोकुळीचा सुख, 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 गोकुळीचा सुख. कांत भरणायले, कांत भरणायले, कांत भरणाही रेखा बाळकृष्ण कृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरे. अंध भरणायले, कांत भरणायले, कांत
नंदा गे बाळकृष्ण नंदा गे गोकुळीचा सुका अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीचा सुका अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा त्या सुखाला अंत नाही पार नाही. एवढं सुख झालं गोकुळवासी लोकांना बरं का. गोकुळवासी लोकांना एक गवळण यशोदेच्या महालामध्ये गेली आणि त्या यशोदेला माहितीच नाही नेमकं मुलगा आहे का मुलगी माहितीच नाही. एक गवळण गेली आणि तिने पाहिलं म्हटली बाई मुलगा आहे. काय कोणाला झाला मुलगा यशोदेला मुलगा झाला. ती बाहेर आली बोलून घेतलं कोणाला या साप निघल्यावर कसं बोलीत येत माणसं तसं घरात साप निघावा मग काय पाचावं धारण हो. हा साप निघावा घरात किचन वाट्यात निघावा किचन मध्येच निघावा मग तर काय भजे तळलेले असावेत भजे भजे सर्वांना बोलू घेतलं. म्हटले अगं तुला माहिती का काय गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अगं तुला काय माहिती का ग. ती म्हटली काय ग. ती म्हटली तुला काय माहिती का ग. ती म्हटली काय ग. ती म्हटली इकडे 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 या. ते म्हणते काय हा ग. ते म्हणते काय हा ग. यशोदेला मुलगा झाला. मोठ्याने बोल की मग एवढं काय हळूच. कोरोनाच्या काळात बोलायचे. इकडे आपल्या शेजारचे नेले नगरला. आपल्या शेजारचे नेले नगरला. पॉझिटिव्ह. ठीक आहे कोरोनाच्या काळात हळूच बोलणं गरजेचं होतं ना. कोरोनाच्या काळात खोकला की ठोकलाच. खोकला की ठोकला. शिंकला की गाडी आलीच. हा शिंकताना सुद्धा जपून शिंकायचे माणसं कोरोनाच्या काळामध्ये. असं नाक दाबून शिंकायचं. शिंकलं की गाडी येते निघायला. तुला काय माहिती का ती म्हटली काय ग. अगं म्हटली मुलगा झाला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे पुढे वाटी ताटी सुंठ बडे. या ठिकाणी आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे. एक धावी एकी पुढे एक वाटी सुंठ बडे. विठोबार कुमार 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 विठोबार
बारकुमार 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 कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की बारकुमार 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 हो आपली वेळ संपलेली आहे. या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे. 10 मिनिटांमध्ये मी सेवेला पूर्ण विराम देतो. पुष्कळ सांगणे लागी आहे पण वेळ संपलेली आहे. बसा 5-10 मिनटं बसा, लगेच संपवतो मी आता. इथं समोर बसा ना. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचळ काप सुटला, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला मुलगा झाला, नंद बाबाला मुलगा झाला, यशोदा मातेला मुलगा झाला. एवढा आनंद झाला गोकुळवासी लोकांना. का बरं? बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. भगवान कृष्ण कन्हैयाचा अवतार झाल्यामुळे आनंदल्या नर नारी. नर नारीला खूप आनंद झाला. गोकुळवासी लोकांनी गुडिया उभारल्या. गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. गाणे गाऊ लागले. कोणते गाणे हो? आता गाण्याचा एवढा हुरसाळा आहे. कुणी कोणतं गाणं म्हणतं, कुणी कोणतं गाणं म्हणतं. एवढा हुरसाळा त्या गाण्याचा. खूप वाईट परिस्थिती. गाण्यामध्ये एवढा समाज तल्लीन झालेला आहे. आजचा समाज मोबाईलमध्ये व्यस्त झालेला आहे. घरामध्ये 4च माणसं असतात पण 4कडे मोबाईल असतो. कोणी कोणासोबत बोलत नाही. परदेशी आमच्या भागामध्ये एक व्यक्ती टेटस पाहत दुसऱ्याच्या घरात घुसला. टेटस पाहत ज्या घरात घुसला त्या घरातल्या गृहिणी सुद्धा टेटस पाहत होत्या. ते जाऊन सोप्यावर बसले. त्या गृहिणीने त्या घर मालकीने पाणी दिलं कारण त्या टेटस पाहत होत्या. हो, त्यांचे ओरिजिनल घरवाले आले. मग त्यांनी ते पाहिलं. ते म्हटले हा काय प्रॉब्लेम आहे. तो म्हटला रॉंग नंबर लागला. समाज व्यस्त आहे मोबाईलमध्ये. महाराज गाणे गाऊ लागले. रामकृष्ण गीते गात टाळची पुळ्या वाजवीत छंदिया पुल्या नाचत निज घेऊन फिरते गा. 10 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम देतो. चला, एवढा आनंद झाला. गुडिया तोरणे, गुडिया उभारल्या, तोरणं बांधली. आता तोरणं बांधण्याकरता वेशीच राहिलेल्या नाहीत. तोरणं कधी बांधतो आपण? पोळ्याच्या टायमाला तोरणं बांधतो की नाही आपण? आता ते सगळं लोपत चाललंय. कारण त्या भगवंताने सर्वांचं मन वेधून घेतलं. तो का म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. योगासाला महाराज बरं का, योगासाला भगवान रांगू लागले. बाळ कितव्या महिन्यात रांगतं? बाळ किती महिन्यात रांगतो? होय, मिटलं गडे. आता 8व्या महिन्यात कुठं बाळ रांगत असतं का? ते 8व्या महिन्यात जे रांगतं ते सटी सुबणी झालेलं असतं. सटी सुबणीचं ते 8व्या महिन्यात रांगतं. जे स्ट्रॉंग बालक असतं ते 6व्याच महिन्यात रांगतं. रांगत रंगणी भगवान रांगू लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडग्यान रांगत गुडग्यान रांगत. रांगता चोरी करू लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरते गवळणी. भगवंताला मारण्याकरता कंसाने नाना प्रकारचे प्रयोग केले. नाना प्रकारचे माणसं पाठवले. पण तो भगवान महाराज या विश्वाचा मालक आहे. त्याच्या सत्तेने चालतंय. त्याचं वास्तव्य चराचरामध्ये घट मे हे राम रमैया. त्याचं वास्तव्य चराचरामध्ये. पुतना आली, महाबळभट लावला. पुतना आली, पुतना स्तनामध्ये विष भरून आली. आल्याच्या नंतर यशोदेला हाक मारते. यशोदे
तुझा कृष्ण कुठे, तुझा कान्हा कुठे, तुझा लल्ला कुठे. त्यावेळी यशोदा सांगू लागली आता झोपलाय. भगवान म्हटले मी काय झोपण्याकरता आलो नाही, मी जर झोपलो तर पुन्हा कोरोना येईल, मी जर झोपलो पुन्हा कोरोना येईल. हां कोरोना आणायचं का नाही हे माझ्या हातामध्ये. हां डोळे उघडले, आरोळी मारली, पुतना सांगू लागली काय खोटं बोलते, तो तर जागाचे, तू म्हणते झोपला, तो तर जाग आहे. उचलून घेतला, आले होते मारण्याकरता. पाहिल्याच्या नंतर भगवान एवढे देखणे होते, एवढे देखणे भगवान होते. राजस कुमार मदनाचा पुतोळा एवढे देखणे होते. ज्या भगवंताने हे तुम्हाला नर शरीर दिलं, हे किती देखणे आहेत आपण. हे मॉडेल कोणाचं आहे? त्या भगवंताची करणी आहे महाराज बरं का. एकासारखा एकच हाईट एकासारखी, एक गोरा तो एक काळा, एक खोट जातो एक, बोलणं एकासारखं नाही, वागणं एकासारखं नाही. चला ही त्याची लीला आहे महाराज, ऐका बरं का. हां सर्व वेगवेगळ्या प्रकारचे बरं का. हा नाही भगवंताला उचलून घेतलं त्याने, आले होते मारण्याकरता, पण पुन्हा मूळ स्थितीवर आले. स्तनपान मुखामध्ये दिलं भगवंताने. डोळे झाकले. का डोळे झाकले? बरेचसे कारण आहेत त्याला, आपल्याला वेळ कमी. गर्गसंहितेमध्ये 21 कारणं सांगितलेली. भगवंताने का डोळे झाकले? पुतनास्थानामध्ये विष भरून आल्यामुळे भगवंताने डोळे झाकले. आणि भगवान भोलेनाथाला भगवान विनंती करतात, भगवान भोलेनाथजी मी आलो अवताराला दूध खाण्याकरता, दही खाण्याकरता, तूप खाण्याकरता, आणि मला या बालपणामध्ये तुम्ही विष देता असाल तर काय उपयोग आहे माझा? मी विष खाण्याकरता आलो नाही, विष पिण्याकरता आलो नाही. हे विष प्राशन तुम्ही करा. रक्तप्राशन केलं, पुतना व्याकुळ झाली, मुंच म्हणजे सोड. भगवान म्हणे तुला आता सुट्टी नाही. मारलं पण अधोगती दिली नाही. तो सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसो दिदला पुतने जे विषाचने स्तनपाने मारू आले. भगवान रांगू लागले, खोड्या करू लागले. एके दिवशी एका म्हातारीच्या घरी गेले, एका गवळणीच्या घरी गेले, आणि काय केलं? दही दूध तूप लोणी सर्व खाल्लं. आणि ती यशोदा, ती गवळण यशोदेकडे आली. अगं परवा दिवशी माझ्या घरी आला बरं का, त्याने माझं पार वाटोळं केलं. काय केलं वाटोळं? सर्व केलं वाटोळं. अशा अनेक खोड्या केल्या बरं का. आपली वेळ संपलेली. अनेक खोड्या केला. उद्या जाय राणा सवे घेऊन गोदना. आता तू रानात जा, शाळेत जा बरं का. त्या ठिकाणी अनेक खेळ खेळले. आता मी सर्व आवरून घेतलं. अनेक खेळ खेळले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हे पूर्वीचे खेळ आता लोपत गेले बरं का. विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी, खेळ मांडीला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ तुम्ही म्हणत असत ना, आमचे महाराज म्हणत असतात, गाई गोपाळ यमुनेच्या तटी तटी तटी, येते पाणी या मिळून जग जेठी. चेंडू चौगुना खेळती बाळवंटी वो, चेंडू चौगुना चला चला म्हणती पाऊवृष्टी वो. गाई गोपाळ अनेक खेळ खेळले. सर्व गोपाळ घरी गेले, मला आपापल्या शिदुऱ्या घेऊन या. सर्व शिदुऱ्या घेऊन आले. सर्व गोलाकार बसले. भगवान सर्वांना प्रसाद देतात आणि सर्वांना प्रसाद देतात. पुंडलिक वरदान विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडे वा कोडे बोलरे, अपराध महाराज तुम्ही विचारेला अधिकार व्यापुरा. अपराध महाराज तुम्ही कावदे ज्ञानेश्वरा, रागा पाया पैकी करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. शिंकेला वेले दुरी होतो ते गाचे मी वरी, तुम्ही वारे दुईकडे मुख पसरून निघळे. वाहतेच्या धारा घ्या रे दुई, तुम्ही वारे दुईकडे मुख पसरून निघळे. तुका म्हणे तुका तुम्ही वारे दुईकडे मुख पसरून निघळे. कंटे
धरला कृष्ण मनी अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका उत्तम लोका संभ्रम या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो काला वाटो एकमेका उत्तम लोका संभ्रम का मने वाळ बंट पूर्वे रेट उत्तम काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम आरती ज्ञानराजा महाकवल तेजा शिव संत मनोवेला माता आरती ज्ञानराजा लोपने ज्ञान जगे तनत कोणे अवकर पटल नाव ठेवले ज्ञानराजा महाकवल तेजा शिव संत मनोवेला माता आरती ज्ञानराजा प्रकट भय बोले विश्वकर्मा के आनंद चरणी मातरे आरती ज्ञानराजा महाकवल तेजा शिव संत मनोवेला माता आरती ज्ञानराजा आरती स्वामी सागरात भाषांतरले दैववाचे ब्रह्म तुकाचार्य मनोराम